नमस्कार, मी कोमल. तर सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्कं आणि रस्सासुद्धा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर इथं मी चिकन सुक्का आणि रस्सा बनवण्यासाठी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर काय होतं बऱ्याचदा की अचानक आपल्या घरी कोणीतरी येतं आणि आपल्याकडे इतका टाईम पण नसतो की याला आपण चिकनला किंवा मटनला मुरण्यासाठी वगैरे हळद मीठ लावून ठेवू शकतो. तर अगदी झटपट चिकन सुक्का आणि रस्सा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तर अगदी स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक मसाला वगैरे कसा बनवायचा किंवा रस्सा कसा बनवायचा, सुक्कं मटण चिकन कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि अगदी सोप्या पद्धतीनं मी आजची रेसिपी दाखवणार आहे. तर चिकन शिजवून घेण्यासाठी मी सुरुवातीला बघा इथं कुकर गरम करून घेतलेला आहे. मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. तर मी हळद मीठ वगैरे लावून काही मुरण्यासाठी चिकन ठेवलं नव्हतं, कारण की माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे आज. त्यामुळे मी झटपट चिकन सुक्का आणि रस्सा बनवणार आहे. तर तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे. तर मी कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. तर सुरुवातीला मी कांदा चिरून घेतलेला तो टाकून घेते कुकरमध्ये. तर मी एकत्रच कांदा चिरून घेतला एकदमच, कारण की परत म्हणजे खूप जास्त वेळ नको लागायला रेसिपी बनवायला यासाठी. तर सुक्कं बनवायला आणि रस्सा बनवण्यासाठी सुद्धा मी कांदा कट करून घेतलेला आहे. तर हा कांदा आपल्याला खूप जास्त करपवायचा नाही, थोडासा मऊ होईपर्यंतच आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी चिकन शिजायला ठेवणार आहे आणि नंतर आपण बघणार आहोत मसाला कसा बनवायचा आहे. मग जोपर्यंत आपण मसाला तयार करतोय तोपर्यंत आपलं चिकनसुद्धा व्यवस्थित शिजेल आणि झटपट आपले सुक्कं आणि रस्सा दोन्ही पण आपल्याला बनवता येईल. तर हे बघा कांदा छान असा मऊ झालेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चिकन. तुमच्याजवळ जर टाईम असेल तर एक अर्धा पाऊण तास हे चिकन हळद मीठ लावून मुरण्यासाठी ठेवलं तरी चालेल. टाईम नसला तर असं मी ज्या पद्धतीनं बनवते झटपट त्या पद्धतीनं बनवला तरीसुद्धा चालेल. तर आता मी टाकते हळद आणि थोडंसं मीठ. तर मी मीठ थोडंसं टाकून घेते. आमचा पिल्लू मध्येच मम्मा मम्मा म्हणत येतोय, त्यामुळं त्याचा आवाज रेसिपीमध्ये येईल आज थोडासा. तर मीठ टाकल्यानंतर सुद्धा हे बघा मी हे चिकन जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर मटण शिजायला खूप जास्त वेळ लागतो पण चिकन लगेच शिजतं. पण आज मी रस्सा आणि सुक्कं बनवणार आहे, त्यामुळे सुरुवातीला मी हे चिकन असं शिजवून घेते. नाहीतर मी जर फक्त सुक्कं जर बनवायचं असेल तर डायरेक्टसुद्धा फोडणी देते चिकनला, कारण की चिकनला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी चिकन छान असं हळद मीठ लावून मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी थोडासा गॅस बारीक करते. आता याच्यावरती मी ठेवणार आहे एक ताट आणि या ताटावरती मी पाणी ओतून घेणार आहे.
म्हणजे काय होईल, चिकनला आपण आतमध्ये सुरुवातीला पाणी नाही टाकलेलं शिजण्यासाठी, तर त्या वाफेवरती ते चिकन छान असं शिजेल आणि वरती सुद्धा या ताटातलं पाणी गरम होईल आणि ताटाच्या ते वाफेचं पाणीसुद्धा खाली पडतं आणि छान असं चिकनसुद्धा शिजतं. म्हणजे याच्यामुळे काय होतं, चिकनला आणि आपण ज्यावेळेस रस्सा वगैरे बनवतोय त्याला छान अशी टेस्ट येते. तर लगेच पाणी ओतायचं नाही चिकन किंवा मटण शिजवताना, सुरुवातीला वाफेवरतीच ते शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याची चव किंवा टेस्ट छान लागते. तर वाफेवरती हे आपल्याला चिकन मी 2-3 मिनिटे सुरुवातीला शिजवून घेणार आहे आणि चिकनला स्वतःच असं पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. वरती आपण ताट ठेवलेलं आहे त्यामुळे खाली लागण्याची शक्यता नसते, कारण की चिकनला हळद मीठ आपण टाकलेलं आहे चिकन शिजवताना, त्यामुळे ते पाणी आपोआप सुटते. तर आता तोपर्यंत आपण काय करूया, मसाला बनवायचा आहे. तो मसाला कसा बनवायचा ते दाखवते मी. तर सुक्कं चिकन बनवण्यासाठी आणि रस्सा बनवण्यासाठी मी एकत्रच वाटण तयार करून घेणार आहे. तर मी त्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे ते सांगते. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, असे पातळ पातळ त्याचे कट करून घेतलेले आहेत. लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, थोडीशी खसखस घेतलेली आहे, अगदी थोडंसं तीळ, दालचिनीचा तुकडा आणि 2 काळी मिरी घेतलेली आहेत, टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आलं लसणाची पेस्टसुद्धा बनवून घ्यायची आहे, टोमॅटोची प्युरी बनवायची आहे आणि हे एक आपण वाटण तयार करणार आहोत. तर सुरुवातीला आपण वाटण बनवून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर आपण आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटोसुद्धा बारीक करणार आहोत. तर सुरुवातीला खोबरं का बारीक करायचं, कारण की नंतर जर मिक्सरचं भांडं ओलं असलं की खोबरं वगैरे पटकन बारीक होत नाही, त्यासाठी मी सुरुवातीला वाटण वगैरे तयार करून घेते आणि नंतर आलं लसणाची पेस्ट बनवून घेते. तर सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे. आता मी टाकणार आहे खसखस, तीळ, दालचिनीचा तुकडा आणि 2 काळी मिरी घेतलेले आहेत ते. तर हे आपल्याला अगदी बारीक असं करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर सुरुवातीला मी खोबरं वगैरे मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, म्हणजे वाटण हे आहे ना ते खूप छान लागतं, म्हणजे आणखी छान टेस्ट येते या वाटणाला. तर परत एकदा मी हे बारीक करून घेते व्यवस्थित. तर वाटण मी तयार करून घेतलेलं आहे, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर हिरवं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. आता मी आलं लसणाची पेस्ट बनवून घेणार आहे. तर मार्केटमध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट वगैरे भेटते, पण मी कधी ती पेस्ट वापरत नाही, कारण की आपल्याला माहिती नसतं ती किती दिवसाच्या अगोदर बनवलेली आहे किंवा काय. तर अशा पद्धतीनं आपली घरगुती आपण फ्रेश बनवलेली आलं लसणाची पेस्ट कधी पण चांगली. तर हे बघा, मी हे आलं लसणाची पेस्ट तयार करून घेते. तर तोपर्यंत हे बघा, इथं पाणीसुद्धा हे छान असं ताटावरचं गरम झालेलं आहे. तर 2-3 मिनिटं आपण हे चिकनसुद्धा शिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे ताट मी उचलून घेते. तर तुम्ही आत बघू शकताय कुकरमध्ये छान असं चिकनला पाणी सुटलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी, म्हणजे याचाच आपल्याला रस्सा बनवायचा आहे. तर परत एकदा हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते चिकन. तर चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, मी फक्त ह्याला 1 शिट्टी करून घेणार आहे, कारण की आमच्या कुकरमध्ये लगेच चिकन मटण वगैरे शिजतं. तर मटण जर असेल तर मी 2 शिट्टी करते आणि चिकन असेल तर 1 शिट्टी. तर बारीक गॅस करते, झाकण लावून घेते आणि याला फक्त 1 शिट्टी करून घेणार आहे मी. तोपर्यंत आपण बनवून घेऊया आलं लसणाची पेस्ट. तर मी आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली आणि ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला बनवायची आहे टोमॅटोची प्युरी. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवं वाटण आणि आलं लसणाची पेस्ट बनवली होती त्याच्यामध्येच मी टोमॅटोची प्युरीसुद्धा बनवून घेणार आहे. खूप जास्त भांडी भरवत बसायची नाहीत, अगदी कमी वेळामध्ये आपलं काम कमी कसं होईल हे बघायचं आहे आज आपल्याला. तर हे कुकरला 1 शिट्टी करून घेतलेली आहे. कुकर थंड होते तोपर्यंत मी मसाला तयार करून घेणार आहे, म्हणजे आपला वेळ जो आहे तो कमी जाईल, खूप जास्त वेळ याच्यामध्ये वाया जाणार नाही. तर कढई गरम करून घेते. आता मी टाकणार आहे तेल. सुरुवातीला मी सुक्कं बनवणार आहे. मसाला वगैरे भाजेपर्यंत कुकरसुद्धा थंड होते, म्हणजे आपल्याला कुकर थंड होण्याची वाट नाही बघावी लागणार. तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. तेल गरम झालेलं आहे, मी सुरुवातीला कांदा टाकून घेते.
तर निम्मा कांदा मी म्हणजे जास्त निम्म्यामधला थोडासा जास्तच सुक्यामध्ये वापरते आणि रश्श्यासाठी मी थोडासा कांदा शिल्लक ठेवलेला आहे. तर सुरुवातीलाच कट करताना मी चिकन शिजवण्यासाठी आणि सुकं बनवायला आणि रस्सा बनवण्यासाठी सुद्धा एकत्रच कांदा बारीक असा चिरून घेतला होता. तर हे बघा, एवढा कांदा मी शिल्लक ठेवलेला आहे, तो मी रश्श्यामध्ये वापरणार आहे. तर कांदा सुरुवातीला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा छान असा भाजून घेतलेला आहे मी आणि एका ताटामध्ये मी सुक्कं बनवण्यासाठी चिकनसुद्धा काढून घेतलेलं आहे. तर आता मी टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट. तर थोडी पेस्ट मी सुक्यामध्ये आणि थोडी रश्श्यासाठी ठेवलेली आहे. तर आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर मी व्यवस्थित हा कांद्यासोबत भाजून घेते पेस्टसुद्धा. आणि आता मी टाकणार आहे याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी. तर टोमॅटो आपण कच्चाच मिक्सरला बारीक करून घेतला होता, म्हणजे प्युरी बनवली होती. तर ते व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या कच्चेपणाची जी स्मेल वगैरे आहे ती जाईल. त्यासाठी टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपल्याला सुरुवातीला तेलामध्येच भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत. तर टोमॅटोसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकते आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते. तर सगळा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं जे सुक्कं आणि रस्सा जो आहे तो सुद्धा अगदी छान होईल. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची. तर मी अशा पद्धतीनं चिकन आणि रस्सा आज बनवते. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. तर अगदी बाजूने तेल सुटेपर्यंत मी हा मसाला भाजून घेते, तुम्ही बघू शकताय. आता मी टाकणार आहे याच्यामध्ये सुके मसाले. सुरुवातीला मी टाकणार आहे आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते. तर मी 2.5 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तर मला चिकन किंवा मटण असेल तर ते थोडंसं झणझणीत असेल तरच आवडतं. आता मी टाकणार आहे धनेपूड, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी जिरेपूडसुद्धा टाकणार आहे. हळद आपण सुरुवातीला टाकली होती तरीसुद्धा मी अगदी थोडीशी हळद याच्यामध्ये टाकते. तर मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित हा मसाला आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा चिकन मसाला. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण मी थोडासा चिकन मसाला टाकते कारण की याच्यामुळं सुक्याला वगैरे आणखीन छान टेस्ट येते त्यासाठी. तर आता मी चिकन शिजवून घेतलेला जो आळणी रस्सा आहे तो या मसाल्यामध्ये सुरुवातीला थोडासा टाकून घेते. या मसाल्याला थोडंसं असं आळणी रस्सा वगैरे टाकून शिजवलं की चिकन जे आपण सुकं बनवतोय ते खूप जास्त कोरडं असं होत नाही. थोडंसं ओलसर असं चिकन असलं ग्रेव्हीवालं की खायलासुद्धा छान लागतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने थोडंसं आळणी रस्सा वगैरे टाकून ते शिजवून घेते मसाला व्यवस्थित. तर हा मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर अगदी छान असा वास सुटलेला आहे या मसाल्यांचा. तर हे बघा बाजूने छान असं तेल सुटलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चिकन.
तर व्यवस्थित आपल्याला हे चिकन जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मीठ. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते मी आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे आपल्याला वाफेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे सुक्कं चिकन मी वाफेवरती शिजवण्यासाठी एक 2-3 मिनिटे दुसऱ्या बाजूला गॅस सुरू करून ठेवते. आणि आता आपण बनवणार आहोत रस्सा. तर हे चिकन आपलं छान असं आपण वाफेवरती शिजण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत मी घेते सुक्कं चिकन आपण वाफेवरती शिजवण्यासाठी बाजूला मी इथे ठेवून घेतलेलं आहे. आता मी बनवणार आहे रस्सा. तर रस्सा वगैरे बनवताना शक्यतो पाणी गरम करूनच टाकायचं, तुम्हाला जितकं हवं आहे तेवढं. तर मी तेल टाकून घेते सुरुवातीला पातेल्यामध्ये. तेल गरम करून घ्यायचं आहे. नंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कांदा. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी टाकून घेते कांदा. तर आपण रस्सा बनवतोय त्यासाठी आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला. तर हे बघा कांदा सुद्धा छान असा भाजलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट. सोबतच टाकायचे आहे हिरवं वाटण. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता मी टाकणार आहे टोमॅटोची प्युरी. तर हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं. तर हा मसाला सुद्धा छान असा भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे सुके मसाले. तर मी सुरुवातीला लाल तिखट टाकून घेते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद टाकणार आहे. धनेपूड, गरम मसाला आणि थोडंसं जिरेपूड याच्यामध्ये टाकते. तर मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. थोडासा चिकन मसाला मी रश्श्यामध्ये सुद्धा टाकते. मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर मसाला व्यवस्थित शिजवून घेतलेला आपण भाजून घेतलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे जे आपण चिकन शिजवताना आणि पाणी वगैरे घेतलं होतं, तर ते पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते सुरुवातीला. तर थोडेसे पीस मी रस्स्यामध्ये सुद्धा टाकलेले आहेत. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल. तर मी पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टेस्ट करून बघते सुरुवातीला, कारण की आपण शिजताना मीठ टाकलं होतं. तर थोडंसं मीठ मी टाकणार आहे रश्श्यामध्ये.
शिजताना मीठ टाकलेलं असतं, त्यामुळं शक्यतो रस्सा जो आहे तो टेस्ट केल्यानंतरच मीठ त्याच्यामध्ये टाकायचं, नाही तर मीठ जास्त होईल. तर हा रस्सा आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे. तर हे बघा तयार आहे झणझणीत रस्सा आणि सुक्कं चिकनसुद्धा आपण बनवलेलं आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या ज्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायलासुद्धा तितक्याच सोप्या जातील.